गायांना नेपेर खायला टाकलं होतं सकाळी. तर काल नेपेर तोडला नव्हता, मग आज सकाळी उठलो की अगोदर नेपेर तोडला, नेपेर तोडून कुट्टी करून मगच व्यायाम केला. मी उठलं की व्यायाम करतो, पण आज उठलं की नेपेर कापायला गेलो. मग नेपेर तोडला पप्पानी, मी नेपेर आणला, मग कुट्टी केली, नंतरच व्यायाम केला. आणि गायांना खायला पण टाकला नेपेर. आणि 1 तास झालं त्याला मोकळं सोडले सकाळी मी, तर त्याला बांधलंच नाही आणखीन. आता थोड्या वेळाने त्याला बांधायचं आहे. उडी मारी ते. त्याला नाही हे असं खेळायला पाहिजे थोडं, ते कशाला पण खेळतो. ते आता तरी कमी खेळतोय, सकाळी सोडलं एकदम त्याला काय किती खेळा कळतच नाही, सारखा उड्या मारतो, कशाला पण खेळतो. जरशा गाय गोट्यात घेऊन त्यांना खायला टाकले. आता बैल आणून बांधतो, बैलांना कोट्यात बांधून घेतो. आज दुपारी झोपलो होतो आणि बराच वेळ झोपलो, त्याच्यामुळे बैलांना आज दुपारी खायला नाही टाकलं. आता त्यांना बांधून घेतो कोट्यात. चल सरचे, चल. हट पलीकडे, हट सरचे, हट सरक. त्यांना घेऊन जातो. गंगाला शेवट न्यायचं, कारण तिला अलीकडेच बांधायचं आहे. आधी मी घावण्यात खायला टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आधी ह्यांना बांधून टाकतो. तर आज शुभश्री आणि मायडी ह्या पण इकडे आणल्या होत्या. तर एवढ्या सावलीत 6 जनावर ॲडजस्ट होतात का बघत होतो, तर होतात ॲडजस्ट. म्हणजे थोडे आकडून बांधले ना, तर मग होतात ॲडजस्ट. आणि सावली सगळ्यांना राहते दिवसभर. फक्त जस्ट दाटीने बांधले ह्याच्या एकदम चिटकून. तिकडे तर हे 2 वासरं आणि मोठ्या गाय आधी घेऊन जातो, आणि हे 2 मोठ्या कालवडी नंतर घेऊन जातो. ना ऑलरेडी खायला टाकलेलं आहे, त्याच्यामुळे सगळे आता आपल्या जागेवरच जाणार. ह्यांना कळलं आहे ह्या गाया खात्यात म्हणजे खायला टाकलेले, त्याच्यामुळे ह्या डायरेक्ट जागेवर जाणार. खिलरी मध्ये चल. त्या दोघींची जागा तिकडे आणि ह्या दोघींची इकडे, तर आपापल्या जागेवर लागल्या खायला. आता ह्या समोरच्या दोघींना नेतो आणि गंगाला सगळ्यात शेवट न्यायचं, कारण तिला आणखीन मी ड्रमात खायला नाही टाकलं. तिला आधी ड्रमात खायला टाकून मगच नेणार. तोपर्यंत ह्यांना बांधून घेतो. तर गंगाच्या ड्रममध्ये तिला खायला टाकलं आहे आणि तिला आता नेऊन बांधतो तिथं लिंबाला. तर तिलाच न्यायला आलो आता. तर हिला इथं असं हे छोट्या खुंटीला बांधलेले. खुंटी म्हणजे इथे एक झाड आलं होतं, त्याला तोडलेलं आहे. तर ह्याला असं गोल बांधलं होतं. चल. तर आपल्या इथं बगळे यायला कमी झालेत, म्हणजे आता 1-2च येतात बगळे. जेव्हा आपण बांधाला जनावर बांधत होतो ना, तर तेव्हा लय मोठे बगळे यायचे, 20-25 असे असायचे. आता काय 3-4च असतात फक्त. त्याच्यातले 2-3 ओढून गेले आणि हा एकटाच राहिला आहे.
आणि ह्या पिल्लांना इकडं घास टाकलाय पप्पानी आणि त्या छोट्याला पण घास टाकलाय थोडं. ह्याला मी धुतलं होतं आणि हे धुतल्यानंतर इकडं मातीत जाऊन बसला पलीकडं खाली, तर त्याच्यामुळे सगळं मळालं आहे, जास्तच खराब झालं आहे. काय रोजच्या शेड्यूलप्रमाणे हुरडाच्या शेतात आलो होतो हुरडा न्यायला, तर एवढा बकेट भरून हुरडा घेतलेला आहे. तर आणि आता जाताना जे गव्हाच्या शेतातून जातो. इकडं पलीकडची ज्वारी पण सुकती, तिला पण पाण्याची गरज आहे. पूर्ण निसवली, फक्त आता तिला पाणी पाहिजे, पण जसं भिजेल तसं बघू. पाणी तर कमीच आहे आणि गव्हाला पण पाण्याची गरज आहे. गहू पण शेवटपर्यंत पूर्ण निसवला आहे. आबाळ आले त्याच्यामुळं मी आलो कणस न्यायला. आज न्यायचे नव्हते, उशीर झाला त्याच्यामुळं, पण आबाळ आले त्याच्यामुळे मग अचानक आपल्या हौदा बसल्या शेताचं जे कणस होते ना ते घरी नेऊन टाकलेत. आत्ताच एक बैलगाडी आणि आता दुसरी बैलगाडी घेऊन आलो इकडं. तर आता ह्याच्यात इथले कणस न्यायचे, तर बैलगाडीला नेट वगैरे बांधले सगळं. तर भैया जनावर पाणी पाजत असेल घरी, पप्पा येतील, मग पप्पा नाही गाडीत कणस टाकतील आणि मी गाडीतच थांबतो. घे इकडं. हाव बरं बरं चालतंय. आणि इकडचे कणस आहे ना थोडे लहान आहेत साईजने. त्या शेताला आपण गेल्या वर्षी शेणखत टाकलं होतं, त्याच्यामुळं त्याच्यात मोठाले कणस होते आणि ते भिजले पण सारखं. ह्याला पाणी फक्त एकदाच दिलं इथल्या ज्वारीला, त्याच्यामुळे ह्याचे कणस बारकालेत. ऐकणार रे बैल थांब. त्यांना मुंगशी घातले नाही ना बैलांना, त्याच्यामुळे खाण्यासाठी सारखे हालतात. पाण्याची लेवल खाली गेली ना जमिनीत, पण आंबे पण सुकतात दुपारच्याला थोडे थोडे. मागच्या वर्षी पाणी होतं तर भिजवले होते आंबे, म्हणजे 1-2 वेळेस भिजवले होते, त्याला आंबे पण लागले होते. त्याच्यामुळं तर यावर्षी पाणी कमी आहे. तेव्हा बैल कसं मागे गाडी ढकलतोय. ऐक 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 सारजी ऐक 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 ना. आकडलेल्यावरच मागं सरकतोय तो, म्हणजे आता मागं सरकल्यावर कसं आकडी ती. ऐक ना थांब, त्याला मुंगस घालतो त्याशिवाय ते शांत नाही राहणार. तेव्हा ती गाडी सगळी ओळवली त्याने. थांब त्याला मुंगस घालतो. तर कणसांनी बैलगाडी भरली, तर शेवटचे ठिकाण राहिले ते बांधून आणती आई. ती बैलगाडी ठेवलं की मग जायचं. आणि ऐक बैलांना लय गडबड झालेली असते आता घरी जायची. आबाळ थोडंच आलं, जास्त नाही, पण परत रात्रीच्या जास्त आलं तर मग कणसं भिजण्यापेक्षा एका जागेवर ठेवलेले असले ना मग ताडपत्रीने झाकता येतात. मग शेतातल्या कणसाला काही करता येत नाही. आणि अवकाळी पाऊस ह्या टायमाला येतोच, ज्वारी काढण्यास टायमाला. डाळिंबाचा बाग तर पूर्ण वाळायला लागला, पानं पिवळे पडले त्याचे. म्हणजे सगळ्या गोष्टीला कारण पाणी. चल गवत आता 5-6 दिवस झाले आपण काढतच नाहीत, तर त्याच्यामुळे. आणि इकडचं चांगलं वाढलंय, कापायला पण आलं हे. तर 5-6 दिवसांनी चालू करायचं, तोपर्यंत समोर आहे ते पण वाढते. आणि ऊस पण आता बरेच दिवस झालं जनावरांना नाही काढला. आता भैयाने सगळं काय पाणी पाजले असतील. आता मी जाऊन बैलगाडी सोडायची, कणसं उद्या सकाळीच गाडीच्या बाहेर काढायची. आता फक्त सोडायची, बैलांना पाणी पाजायचं आणि बांधायचं, मग झाले कामं सगळे. आणि तसा टाईम पण झाला आहे रोजचाच. बैलांना पाण्यावर आणले, पितील दोघं पण. भुसकट खाल्लाय त्यांनी. चल
ह्यो पण पितोय आणि तो पण पाणी पितोय. ते ना हुरडा भाजला, मी थोडी देवाची आरती केली, तोपर्यंत मग पप्पाने तयार केला हुरडा. आता हुरडा पहिल्यासारखा हिरवा दिसत नाही जास्त, आता निबार व्हायला लागले ना, त्याच्यामुळे थोडा व्हाईट कलर येतोय. नाही तर मागच्या 5-6 दिवसाआधी हिरवा कलर होता पूर्ण ग्रीन कलर. तर आता तेवढा ग्रीन कलर वाटत नाही, कारण तो आता निबार होतोय. आणखीन 2-3 दिवस आणायचा, मग नंतर नाही आणायचा. म्हणजे टेस्ट पण म्हणजे एवढा गोड लागत नाही, आणि आपण रोज खातो ना, त्याच्यामुळं मग तो खाऊ पण वाटत नाही थोडं निबार झाल्यावर.